नमस्कार शेतकरी मित्रांनो, मैत्रिणींनो, माझ्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर मी आज सांगणार आहे मकाचं नियोजन. तर मका पेरल्यापासून तर आम्ही वावराची चांगली मशागत केली होती. जेव्हा मका पेरायची तेव्हा वावराची मशागत चांगली केलेली होती. त्याच्यामुळं गवत पण कमी आहे आणि तणनाशकसुद्धा मारलेलं आहे आम्ही. तर मका पहा कशी आली. तर मका मस्त अशी हिरवी हिरवी मका आहे, बघू शकता तुम्ही. थोडी पातळ झालेली आहे, पण ह्या मकाचं जर ताट जर चांगलं जाड आलं ना, मग म्हणजे असं उसावानी ताट येतं. मका पातळ जरी असली ना तरी जमते. उसावानी ताट जर चांगलं निभा झालं ना, चारा चांगला पडतो. तर बघू शकता तुम्ही. हे बा, तर आणि मकाची पेरायच्या टायमाला जर चांगली मशागत जर घेतली ना, खरंच मका पण छान येते. आता ही मका आमची खड्यांनी खाल्लेली आहे काही, पण त्याला काही इलाज नाही. जेवढे कष्ट आपल्या हातात असतात तेवढे आपण करू शकतो. तर इकडे बघा, ही पण मका छान आलेली आहे. ही मका सरीची आहे. आणि ही मका वाफ्याची आहे. तर तुम्हाला आता बाजरी दाखवते. गायांचं चारा म्हणल्यावर असंच नियोजन करावं लागतं. काही मका, काही बाजरी. आणि मकाशिवाय गायांना पण मजा नाही. मका असली तरच. बघा, 2 महिन्यात बाजरी येते. आता महिना झालेला आहे, 1 महिन्यानी खायला येणार, बघू शकता. आणि तिला आम्ही जाळं हाकलेलं होतं, फक्त जाळं हाकलेलं आहे, काहीच केलेलं नाही आहे. जाळंच हाकलेलं आहे. आणि बाजरी जर दाट असली ना, बाजरीचा चारा चांगला निघतो दाट असल्यावर. तर बघू शकता तुम्ही, खरंच बाजरी खूप छान आलेली आहे. मशागत चांगली केलेली होती आणि शेणखत टाकलेलं होतं, त्याच्यामुळं बाजरी छान एकच नंबर आली. मका पातळ असली तरी चालतं, पण बाजरी दाट पाहिजे. मका आमची खूप पातळ झालेली आहे, बाजरी जास्त दाट आलेली आहे. बाजरीमध्ये दाट असल्यावर चारा निघतो. आणि आम्ही मका सांडली होती, पण पुन्हा काय आली नाही. बघू शकता तुम्ही. हे बा, मकाचा चारा असल्यावर गायांना मकाचा चारा जास्त हे असतो. बाजरी, मका, वाळेल चारा, कडबा जास्त पोषक असतो. बघू शकता तुम्ही. तर आम्ही मकाला पाणी पण दिलेलं आहे, एक पाणी दिलेलं आहे. आणि पाऊस पण झाला चांगला. पाऊस झाल्यामुळं एकच पाणी द्यावं लागलं. पाणी काय जास्त नाही दिलं, एकच पाणी दिलेलं आहे आम्ही. आणि बाजरीला 2 पाणी दिलेले आहे. तर बघू शकता. तर कशी वाटली आमची मका बाजरी कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहत चला. बाय.